सह्याद्री नागरिक सहकारी पद संस्था मारिया के संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास जी थले के नेतृत्व में व उनके प्रमुख उपस्थिति में सह्याद्री नागरिक सहकारी पद संस्था मारिया व लायंस क्लब ऑफ भिवंडी तथा दादा साहेब दांडेकर विद्यालय तिलक चौक मित्र मंडल व लियो क्लब द्वारा भिवंडी तालुका के मड़ारेपाड़ा महाराष्ट्र के आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज मंदिर परिसर में बड़े पैमाने पे झाड़ लगाया गया। सह्याद्री पद संस्था के संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास जी थले, उपाध्यक्ष डॉक्टर अरुण जी पाटिल, संचालक डीके जी महात्रे, डॉक्टर प्रमोद जी पाटिल, स्नेहा जी कारेकर, चक्रधारी जी पाटिल, मोहन जी गायकवाड़, शिव क्रांति प्रतिष्ठान के अध्यक्ष राजू भाव चौधरी, माँ साहेब पद संस्था के संस्थापक मदन जी पाटिल, लायंस क्लब अध्यक्ष जयश्री पाटिल मैडम, दैनिक स्वराज्य तोरण के संपादक डॉक्टर किशोर जी पाटिल, लियो क्लब व दादा साहेब दांडेकर विद्यालय के मुख्य अध्यापक व तिलक चौक मित्र मंडल अध्यक्ष इंजीनियर श्री नरेंद्र पाटिल, नरेंद्र महात्रे, रामदास पाटिल, सुदाम हजारे, संतोष आलशी, प्रीति पुण्यार्थी सहित भारी संख्या में मान्यवरों के साथ साथ सह्याद्री नागरिक सहकारी पद संस्था मारिया के संचालक व कर्मचारी तथा लायंस क्लब भिवंडी, लियो क्लब व तिलक चौक मित्र मंडल तथा दादा साहेब दांडेकर विद्यालय के कार्यकर्ता व पदाधिकारी उपस्थित थे। तो वहीं इस कार्यक्रम को सफल बनाने में डॉक्टर प्रमोद पाटिल के मार्गदर्शन में सह्याद्री पद संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय यशवंत पाटिल, शाखा अधिकारी अनीता टाटे, दिलीप पाटिल, मेन्नाथ भोईर, संगीता पाटिल, अनंता पाटिल, विजय पाटिल, संजय रमेश पाटिल, केतन पुण्यार्थी, पप्पू पाटिल, विलास सोनवने तथा सह्याद्री नागरिक सहकारी पद संस्था के सर्व कर्मचारी व दैनिक प्रतिनिधियों का विशेष योगदान रहा। तो वही आगे हम आपको बता दें कि भिवंडी तालुका के मड़ारेपाड़ा स्थित श्री छत्रपति शिवाजी महाराज के बन रहे मंदिर के निर्माण कार्य में मदद के उद्देश्य से सह्याद्री पद संस्था मारिया के संस्थापक सम्मानित श्री विश्वास जी थले ने 1,11,111 रुपए की मदद किया था। आज फिर संस्था के संस्थापक श्री विश्वास जी थले ने सह्याद्री नागरिक सहकारी पद संस्था की ओर से 5 लाख रुपए देने का ऐलान किया है। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। रामदास पाटील देखील आले, त्यांना देखील या ठिकाणी स्वागत आहे, त्यांचा देखील सन्मान करण्यात येत आहे। थँक्यू, धन्यवाद। त्याची माहिती आहे, बँकेचं अकाउंट किती, IFSC कोड काय, हे सर्व माहिती तुम्हाला इंटरनेटवरती, गुगलवरती, कुठल्याही माध्यमावरती तुम्हाला सापडेल। आपण स्वेच्छेने की आपण घेतलेल्या शिवकार्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग आहे आणि आमच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहात, त्यानेच आम्हाला 100 बल मिळते। तर म्हणजे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आपल्या भिवंडीलाच बनते। भिवंडी तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत आहे, महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण जगभरात पसरत आहे। कारण मागच्या काही महिन्यापूर्वी ते लंडन वरून सुद्धा शुभक्ती येऊन गेले, त्यानंतर मॉरिशस वरून सुद्धा इथे शुभक्ती येऊन गेले। म्हणजे आपल्या मंदिराचं कार्य 7 समुद्र पलीकडे पोहोचलेलं आहे। हे कार्य करताना आम्हाला अनेक वर्षापासून हे काम चालू आहे। या मंदिराच्या कार्यासाठी, या मंदिराच्या उभारणीसाठी अनेक क्षेत्रामधनं अनेक लोकांनी षडहस्ते मदत केली। आतापर्यंत या मंदिराचा खर्च जवळपास 5 करोड पर्यंत गेलेला आहे आणि या सर्वांमध्ये आपल्यासारखे सर्व शिवभक्त आहेत जे तन मन ध्यान लावून ते सहकार्य करत या मंदिरासाठी सुद्धा सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री विश्वास थले साहेब यांनी सुद्धा 1,11,000 रुपयाची मदत दिलेली आहे। त्याबरोबर गोलगावचे सुद्धा इथे काही आमचे चक्रधारी पाटील साहेब उपस्थित, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला खूप चांगल्या प्रकारे 21,000ची मदत मिळाली। त्याचबरोबर ग्रामपंचायत मार्फत सुद्धा आम्हाला 51,000ची मदत मिळाली। असंच मागच्या आठवड्यात गोलगावचे दयाराम मामा यांनी सुद्धा 51,000 रुपयाची मदत दिली होती। खरं म्हणजे हे मंदिर ज्या उभारणी चालू केली त्यावेळेस आम्ही काय असं मनात आणलं नव्हतं की आपल्याला मदत मिळाली तर हे मंदिर उभारेल, परंतु ज्यावेळेस हे कार्य हाती घेतलं तर अनेक लोकांनी आपल्याला सगळं मदत केली आणि आज बघता बघता मंदिर पूर्ण झालेलं आहे। येत्या डिसेंबर महिन्यात आपण या मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पाडणार आहोत।
ज्यावेळेस हा लोकार्पण सोहळा पार पडेल त्यावेळेस खरोखर इथे शिवसृष्टी उभारेल असं प्रकारचं आमचं नियोजन असणार आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक त्यांचं झालं होतं त्या प्रकारे मिरवणुका वगैरे हत्ती घोडे नगारा वगैरे ढोल ताशे वगैरे वाजवून केलं होतं. त्याचप्रमाणे आपण इथं ते करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अतिशय भव्य प्रमाणात हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक क्षेत्रामध्ये जे प्रमुख उपस्थिती जे मान्यवर त्यांची उपस्थिती लाभणार आहे. यासाठी आपल्या सर्वांचाच आम्हाला सहभाग लाभला पाहिजे, कारण हे काम हे जे कार्य आहे ते आपल्या सर्वांचं आहे. इथं कोणी स्वतःच नाहीये. आपण ज्यावेळेस मोठं कार्य उभं करतो त्यावेळेस आपल्या सर्वांचं जर सहकार्य असेल तर खरंच हे काम अजून हे कार्य आपण खूप मोठे पुढे घेऊन जाऊ शकतो. आता मला या शाळेमध्ये सर्व संस्थांच्या वतीनं श्री विश्वास थळे साहेब यांना फार राजूभाऊचं शिक्षण झालेलं नाही. राजूभाऊ नोकरीच्या निमित्ताने नवी मुंबईत गेला. काही 2-4-5 वर्ष नोकरी केल्याने कंपनी बंद झाली आणि त्यावेळेला राजूभाऊच्या लक्षात आलं की अरे बाबा ही माणसं काही काम करतात, हे काम मी पण करू शकतो. आणि राजूभाऊने ते काम पत्करलं. राजूभाऊला कुठली डिग्री घेता नाही, पण अनेक डिग्री घेतलेली माणसं त्यांच्या हाताखाली काम. हा त्यांनी केलेला म्हणजे जे काही परिश्रम आहे त्या परिश्रमांचा हा विजय आहे. आणि आज राजांच्या बाबतीत सांगायचं तर या जगातील प्रत्येक राजा कुठल्याही जातीचा असेल धर्माचा असेल त्या राजाच्या दरबारामध्ये बाई नाचली गेली, पण माझ्या राजाच्या दरबारामध्ये बाई वाचली गेली. हा फरक. आणि आजही तुम्ही जर जगावर तुम्ही जर नजर टाकली तर जन्मी कावा नेमका काय होता याच्यावर म्हणजे अभ्यास चालू आहे. कशा पद्धतीने करायचे आपण अमावस्या निश्चित मांडतो, परंतु महाराजांनी अनेक हल्ले अमावस्याला केलेले आहेत. प्रवाहाच्या विरुद्ध सुद्धा पोहण्याची महाराजांना सवय होती आणि ते निश्चितपणाने त्या ठिकाणी म्हणजे महाराजांनी पोचलेले आहेत. तुम्हाला सांगता आज आपल्याकडे सगळ्या यंत्रणा आहेत. मोबाईल आहे, मोबाईलमध्ये व्हॉट्सअप आहे. तर त्यावेळेला अशी कुठल्याही प्रकारची यंत्रणा नव्हती. महाराज ज्या वेळेला राजगडावरून आग्र्याला गेले त्यावेळेला महाराजांच्या सोबत राजगडाच्या दफ्तरामध्ये नोंद आहे की 3000 माणसं होती. 3000 माणसांची नोंद राजगडावर आहे. आणि आग्र्याच्या दफ्तरामध्ये नोंद आहे की शिवाजी महाराजांच्या सोबत फक्त 600 माणसं आली. पण मधली 2400 माणसं कुठे गेली? तर ही 2400 माणसं राजगड ते आग्रा या रस्त्यावर 2400 माणसं होती. म्हणजे राजगडावर काय घडते ते म्हणजे घोडेस्वार जरी पाठवलं तरी सुद्धा कळू शकत नाही, परंतु या माणसांच्या माध्यमातून ते जिजाऊ साहेबांना करायचं आहे. अशा प्रकारची यंत्रणा त्यावेळेला महाराजांनी वापरलेली होती. अनेक गोष्टी अशा आहेत. आता आपण मागे ज्यांना ते कात्रजचा घाट आपण बोलतो नाही का, आपण बोलतो सरांना आम्ही कात्रजचा घाट दाखवतो. कात्रजचा घाट दाखवलं म्हणजे काय झालं? कात्रजचा घाट आपल्या म्हणजे पुण्यापासून पुढे आहे. महाराज कोंढाण्यावर होते. शाहिस्तेखान लालमहालामध्ये होता, परंतु लालमहालामधलं शाहिस्तेखानाचं जे काही म्हणजे वास्तव्य ते सतत मनाला खटकत होत. काळजावर त्याचे म्हणजे ओरबाडे पडत होते. आणि शेवटी एक दिवशी महाराजांनी विचार केला की आपण रात्री जाऊन शाहिस्तेखानावर हल्ला करायचा. महाराज 20-25 सहकार्यांना सोबत घेऊन लग्नाचे आरोप चालले अशा प्रकारचं त्यांनी एक भास निर्माण केला. आणि महाराजांनी शाहिस्तेखानाच्या त्या लाल महालावर हल्ला केला. हल्ल्यातून त्या लाल महालामध्ये शाहिस्तेखान निसटला गेला. फक्त 3 बोटं कापली गेली होती. पण योजना अशी केलेली होती की महाराज त्यांच्यावर हल्ला करून पुन्हा कोंढाण्यावर जाणार होते. आणि कात्रजच्या घाटामध्ये अनेक अशी बैल होती की त्या बैलांच्या शिंगाला मशाली बांधल्या आणि मग त्या पेटवल्या गेल्या त्यावेळेला आवाज दिल्यानंतर. आणि इकडनं मग शाहिस्तेखानाचं सैन्य सगळं कात्रजकडे पळालं आणि महाराज कोंढाण्याला गेले. याला म्हणतात गनिमी कावा, याला म्हणतात युद्धनीती. अशा प्रकारची युद्धनीती महाराजांनी अवलंबली म्हणून ते सगळ्या याच्यामध्ये यशस्वी झाले. आई जगदंबा त्यांना प्रसन्न होती, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं दुमत नाही. परंतु या महाराष्ट्रातील माझ्या माय भगिनी होत्या, त्या माय भगिनींचे आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे होते.
रांझ्याच्या पाटलाने एका महिलेचा म्हणजे अत्याचार केला म्हणून त्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले. रांझ्याच्या पाटलाला बोलवायला पाठवला की तुम्हाला शिवाजीराजाने बोलवलंय. तो जर शिवाजीराजा कोण, आम्ही त्यांना राजा मानत नाही. शेवटी हुकूम गेला, धरून आणला आणि सगळ्यांच्या देखत त्या रांझ्याच्या पाटलाचे हातपाय तोडले. ही मनामधली जिद्द किंवा मनामधली मानसिक तयारी ती असावी लागते. तर एखाद्या माणसाकडे आपण रिव्हॉल्वर दिला आणि त्याला सांगला मी इथं आहे, तू त्याला मारण्याचं धैर्य जर त्याच्यामध्ये असेल तर तो रिव्हॉल्वर त्याच्याकडे शोधेल, अन्यथा शोधणार नाही. म्हणून राजू भाऊंच्या मनामध्ये शिव मंदिर उभारण्याचं धैर्य त्यांनी एक संकल्पना केलेली आहे. या संकल्पनेला केवळ एकटे राजू भाऊ पुढे पडू शकतील, परंतु त्यांच्यावर एकट्यावर ही जबाबदारी आपण न सोडता आपण सर्वांनी याच्यामध्ये खारीचा वाटा टाकला पाहिजे. आता खारीचा वाटा पण असाच आहे. सेतू बंधनामध्ये राम सेतू बांधत होता, वानर सेना होती, दगड धोंडे लाकडं जे काही टाकत होते, परंतु ती खार बघत होती. तर मग या चांगल्या कामावर आपण काहीतरी भर केली पाहिजे म्हणून खारीने आपल्या चिमटीमध्ये येणारी माती नेऊन त्या सेतू बंधनामध्ये टाकली. आता खारीच्या मातीने सेतू बांधला गेला का? नाही बांधला, परंतु भावना शुद्ध होत, मनापासून केलेला प्रयत्न होता. म्हणून 5000 वर्षानंतर सुद्धा आपण खारीचं उदाहरण देतो. चांगलं आपण काम केलं तर निश्चितपणे आपली उदाहरणं दिली जाते. राजू भाऊ काळाच्या ओघामध्ये तुम्ही आम्ही सगळे जाणार आहोत. काळ किती पुढे गेलो तरी हे मंदिर या ठिकाणी उभं राहणार आहे. या मंदिराच्यामुळे माझ्या भिवंडी तालुक्याचं नाव राहणार आहे. या मंदिराच्यामुळे राजूभाऊ तुमचं नाव राहणार आहे. आणि या मंदिराच्यामुळे असंख्य जे काही आत्मा आहेत, जे समाधान पावलेले आहेत या मंदिराला पाहून, त्या सगळ्यांच्या भावना असणार आहेत. म्हणून तुम्हाला सुद्धा तुमच्या कार्यामध्ये मी शुभेच्छा देतो. आणि असंच प्रत्येकाने जर काम केलं म्हणजे काम प्रत्येकाने शिवमंदिर वाढवावं असं बोलताय ना आपल्याला, नाही बोलतो. परंतु जेव्हा आपण शिवरायांचे पायी काम मी असं म्हणतो तेव्हा केवळ दाढी वाढवून नाही चालणार, केवळ किडा वाढवून नाही चालणार. त्यांच्यामध्ये असणारे गुण हे आपल्यामध्ये आले पाहिजे. आपल्या समोर असणारा प्रत्येक भाऊ माणूस हा आपल्या बंधुभावाप्रमाणे असला पाहिजे. आपल्या समोर असणारी प्रत्येक महिला ही आपल्या माता भगिनीसारखी असली पाहिजे. ही जर देवाने दृष्टी आपल्याला दिली तर निश्चितपणाने जग बदलायला वेळ लागणार नाही. कारण या माझ्या राजाने काहीच नसताना हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमागे शहाजी राजांच्या मनातील अस्वस्थपणा होता की जो खरोखर ज्यांनी हिंदवी स्वराज्याचा पहिला प्रयत्न केला तो आत्मा अस्वस्थपणाने स्वर्गस्थ झाला. परंतु त्यांच्या आत्म्याला जे काही वाटत होतं ते शिवरायांनी आणि जिजाऊंनी करून दाखवलं. या महाराष्ट्राला हिंदुस्थानाला नवीन तेज दिलं. अशा प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे. म्हणून आपल्या घरात शंकराचा फोटो असेल नसेल, ब्रह्माचा फोटो असेल नसेल, गणपतीचा असायला पाहिजे, परंतु एक फोटो माझ्या राजाचा निश्चितपणे आपल्या घरामध्ये असला पाहिजे अशी माझी भावना आहे. आता हे सगळं बघत असताना DK साहेबांच्या मनामध्ये बऱ्याच शंका आली की आपण काय या मंदिरासाठी दिले नाही. तुम्ही आपण फक्त पूर्ण फुलाचे पाकळी दिले, त्यांचं म्हणणं आपण जास्त द्यायला पाहिजे. मी त्यांच्या सूचनेचा आदर करतो आणि या ठिकाणी सह्याद्री पतसंस्था पुन्हा या मंदिरासाठी 5 लाख रुपये देईल अशा प्रकारची भावना व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ओय वाघ साहेब इथे बघा.
भवानी सह्याद्री पतपेढी, लायन्स क्लब, लिओ क्लब, दादासाहेब दांडेकर विद्यालय आणि टिळक चौक मित्र मंडळ या प्रमुख 5 संस्थांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा या ठिकाणी आज दरवर्षीप्रमाणे भव्य असा वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमामध्ये या 5 संस्थांचे मिळून साधारण 250 लोकांनी या ठिकाणी सकाळपासून सहभाग नोंदवलेला आहे। काही आमचे सहकारी इतर कार्यक्रमासाठी वेळ कमी असल्यामुळे निघून गेलेले आहेत, पण साधारण 250 लोकांचा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे। त्याचबरोबर या मंदिर परिसरामध्ये आणि त्याच्या बाजूच्या जागांमध्ये साधारण 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प या ठिकाणी आम्ही लायन्स क्लब, सह्याद्री पतपेढी आणि इतर संस्थांच्या वतीनं जाहीर केलेला आहे। पैकी 250 वृक्षांची लागवड या ठिकाणी आज नियोजित होती। सगळीच काय लागवडात आम्ही करू शकलो नाही, एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे आणि येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे 1500 वृक्षांचं जे त्याच्यानंतर अजून 1000 म्हणजे 2500 वृक्षांचं हे वृक्षारोपण या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमासाठी सह्याद्री पतपेढी, लायन्स क्लब, टिळक चौक मित्र मंडळ, त्याचबरोबर दादासाहेब दांडेकर मित्रमंडळ, टिळक चौक मित्रमंडळ, दादासाहेब दांडेकर विद्यालय आणि लिओ क्लब या सर्व संस्थांचा सक्रिय सहभाग आहे। त्याचबरोबर लिओ लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट पदाधिकारी देखील लायन दीपक बुराणी आणि लायन प्रकाश सराटकर यांनी देखील या ठिकाणी आपला सहभाग नोंदवून आमचा सर्वांचं कौतुक केलेलं आहे, आमचा उत्साह वाढवलेला आहे। त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व संस्थांना मी धन्यवाद देतो की आपण या सारे कार्यक्रमामध्ये सहभागी झालात। सबसे पहले तो लायन्स क्लब ऑफ भिवंडी, जिनके साथ 4 और संस्थाएं जुड़कर आज का ये कार्यक्रम, वृक्षारोपण का जो कार्यक्रम आप लोगों ने यहाँ पर प्रायोजित किया है, उसके लिए मैं लायन्स क्लब ऑफ भिवंडी और सभी संस्थाओं को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ। 1500 पेड़ आप यहाँ पर ऑलरेडी दे चुके हैं और करीब 1000 पेड़ और आप यहाँ देने वाले हैं। साथ में जो आप स्कूल के बच्चों को यहाँ पर ले आए हैं, डीओस को यहाँ पर ले आए हैं, ये जो छोटे बच्चे हैं ये हमारे देश का भविष्य हैं। जिस प्रकार से ये देश का भविष्य है उसी प्रकार से वृक्ष लगाकर आप फ्यूचर की एनवायरनमेंट को भी सिक्योर कर रहे हो। तो एक तरह से आप भविष्य के 2 कार्यक्रमों को एक साथ करने की जो आपका ये प्रयोग है, उसके लिए मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूँ। एक तो बच्चे आपके हैं, दूसरा जो रोपण का आप कार्यक्रम हो, बहुत ही सुंदर काम यहाँ पर किया। यहाँ जो शिवाजी महाराज की स्मृति में एक भव्य मंदिर का जो निर्माण हो रहा है, ये भी एक बहुत अद्भुत बात हो रही है। हमारे क्षेत्र इस दूर के इलाके पर, और ये संस्था जो इस मंदिर का शुरुआत करने जा रही है, उनको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि ये एक बहुत सुंदर टूरिस्ट स्पॉट के रूप से भिवंडी शहर के नज़दीक एक ऐसा आकर्षण का केंद्र बनना चाहिए जिसे देखने के लिए लोग दूर दूर से यहाँ पर पधारें। मुझे खुशी है कि आज आपने मुझे यहाँ बुलाकर इस प्रयोग में शामिल होने का मौका दिया। बहुत बहुत धन्यवाद आपका पाटिल सर और प्रेसिडेंट जयश्री मैडम। थैंक यू वेरी मच। थैंक यू सर। नमस्कार। सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांचे मी हार्दिक स्वागत करतो। सर्वप्रथम असं म्हणणं आहे की आपला सह्याद्री पतसंस्था ही सालाबतप्रमाणे दरवर्षी वृक्षारोपण असो, बंधारा असो, पर्यावरण स्नेही जे जे कार्यक्रम असतात दरवर्षी ती मोठ्या उत्साहाने साजरी करते आणि कार्यक्रम राबवते। यामध्ये सर्व आमच्या कर्मचाऱ्यांचे, सन्माननीय संचालक मंडळ यांचा सर्वांचा सहभाग असतो। तो यासोबतच आमच्या ज्या अजून 4-5 संस्था ज्या आहेत त्या आम्ही एकत्र येऊन मेजॉरिटीने आम्ही वृक्षारोपण किंवा बंधारा असो हे कार्यक्रम राबवत असतो। सह्याद्री पतसंस्था जी कार्यामध्ये अग्रेसर असते, तर बँकिंग व्यवहार न करता सामाजिक जाणीव ठेवून वारंवार म्हणजे पर्यावरण स्नेही कार्यक्रम असो हे राबवत असते। आज या ठिकाणी आमचे सन्माननीय सचिव प्रमोद पाटील सर
यांच्या संकल्पनेतून त्यांनी यावर्षी सांगितलं की या वर्षीचं वृक्षारोपण आपण मराठीपाडा जिथं यांचं शिव मंदिर जे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर हे मोठ्या प्रमाणावर इथं जे बांधकाम करण्यात आलेले आहे आणि हे आकर्षणाचं एक महत्त्वाचं केंद्र आहे। भविष्यात या मंदिरातून नवीन पिढीला किंवा आमच्यासारख्यांना देखील एक प्रेरणा इथं आल्यानंतर निश्चितच मिळते, एक स्फूर्ती मिळते। आम्ही जेव्हा सर्वप्रथम इथं जे मंदिराचा जो सुरुवातीचा भाग जो बघितला तिथंच आम्हाला एवढा एक ऐतिहासिक याच्यामध्ये इतिहासातच गेल्यासारखा एक भास झाला आणि ह्या परिसरात मोठमोठे म्हणजे जे काय आवश्यक असतील सोयी सुविधा या उपलब्ध करण्याच्या माध्यमातून ते जे भाऊ आहेत राजूभाऊ, हे राजूभाऊ चौधरी हे देखील इथं यांनी यांच्या संकल्पनेतून ही जी आहे एक म्हणजे एक संकल्प आहे, एक म्हणजे त्याचा मुद्दा आहे। कारण पैसे हे सर्व असतात परंतु ते शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन हे मंदवण्याचं जे ध्येय एक कुठेतरी मोठे कार्य आहे आणि हे कार्य त्यांनी इथं राबवलेलं आहे। त्यासाठी त्यांना ज्या काही हे असतील त्यांना म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्यांना याचा सह्याद्री मोठ्या प्रमाणावर सहकार्य त्यांच्या सोबतच आहे। सहकार्य करत आताच आमचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय विश्वजित तळेसाहेब आणि DK म्हात्रे साहेब यांनी सांगितलं की या संस्थेला या आधी देखील आम्ही 1,11,111चा देणगी स्वरूपात मदत केलेली आहे। तर आता देखील त्यांनी डिक्लेअर 5 लाखाची देणगी इथे जाहीर केलेली आहे। भविष्यात देखील आम्ही सह्याद्री पतसंस्थेच्या वतीने मी ग्वाही देतो की भविष्यात आम्ही त्यांच्या सोबतच जाऊ आणि अशा नाविन्यपूर्ण जो उपक्रम आहे निश्चितच देशात म्हणजे महाराष्ट्रासोबत देशात आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीवर निश्चितच याचा हे होईल आणि लोकांची इथं म्हणजे व्हिजिट होईल, संख्या वाढेल आणि हे एक पर्यटन स्थळ होईल अशी मी आशा बाळगतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। विचार